अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा 265 वर गेला। यात महाराष्ट्रातील 14 जणांचा समावेश आहे। या अपघातात विमानातील 229 प्रवाशांसह 12 क्रू मेंबरचा मृत्यू झालाय। विमान कोसळलेल्या सरकारी रुग्णालयातील 24 जणांचाही या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आहे। अहमदाबादहून लंडनला 242 प्रवाशांना घेऊन जाणारे प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात कोसळलं होतं। मृतांची संख्या आता 265 झालेली आहे। महाराष्ट्रातील 14 जणांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे। विमान कोसळलेल्या सरकारी रुग्णालयातील 24 जणांचाही या अपघातात मृत्यू झालाय। अहमदाबाद विमान दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू झालाय। मात्र विमानातल्या 242 जणांपैकी केवळ एकमेव रमेश विश्वास कुमार बचावले। मात्र ते कसे बचावले याबाबत अनेकांनी तर्कवितर्क लढवले। खुद्द रमेश विश्वास कुमार यांनीच आपबीती सांगितली। आपण विमानातून उडी मारली नाही तर सीटसह बाहेर फेकलो गेल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे आश्चर्यकारकरित्या 242 जणांमधून केवळ एकच प्रवासी बचावलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रमेश विश्वास कुमार यांची भेट घेतली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। वो मेरे नज़रों के सब सामने हुआ था। मेरे खुद को भी बिलीव नहीं होता कि मैं कैसे उसमें से जिंदा बाहर निकला, क्योंकि थोड़ा टाइम लिए कि तो मेरे को लगा था कि मैं भी मरने वाला हूँ। लेकिन जब मेरी आँख खुल के मैं देखा ना तो मुझे लगा मैं ज़िंदा हूँ। तो मैंने ट्राई किया, जब मेरी सीट थे वो मेरी बेल्ट निकाला, मैंने वो ट्राई किया जहाँ से निकल सकता वहाँ से, तो मैं निकल गया वहाँ से। मेरे नज़रों के सामने एयर होस्टल और दूसरे आंटी अंकल सभी उसमें मिस हो गए थे सभी। टेक ऑफ के बाद 1 मिनट के अंदर ही जब टेक ऑफ हुआ ना तो सडनली 5-10 सेकंड कैसे लगा जैसे स्ट्रक हो गया वो। बाद में से मेरे को लगा कि कुछ हुआ। बाद में प्लेन में लाइट ऑन हो गई, ग्रीन और वाइट। बाद में वो पता नहीं वो प्लेन टेक ऑफ ज़्यादा करने के लिए वो रेस तो बोलते हैं क्या, रेस दिया होगा ऐसा कुछ, और सीधा स्पीड में ही घुस गया जहाँ वो क्या था वो हॉस्टल था, एक हॉस्पिटल का। हाँ, हॉस्टल में। तो मुझे दूसरे के बारे में मेरे को पता नहीं, लेकिन मैं जहाँ लैंड हुआ था ना वो नीचे की साइड थी, तो जहाँ वहाँ थोड़ा पेस भी था प्लेन के जब बाहर। तो जब जैसे मेरा डोर टूटा ना सब, तो मैंने देखा ना जब सामने कि थोड़ा इधर पेस है, तो मैं ट्राई कर सकता हूँ निकलने के लिए। तो मैंने ट्राई किया निकलने के लिए, तो फिर मैं निकल गया उधर। फिर भी मेरे पता नहीं मैं कैसे बचा हूँ, क्योंकि मेरे नज़र के सामने ही सब 2 एयर होस्टल वो अंकल आंटी सब उधर ही सब। आप पैदल चल के आए वहाँ से निकल के? हाँ, और थोड़ा जब आग लगी ना मेरा लेफ्ट हैंड भी जल गया थोड़ा। फिर एम्बुलेंस मेरे को उठा लेके इधर आया हॉस्पिटल में। मुंबईतल्या पवईतील हिरानंदानीतले कॅप्टन सबरवाल यांचाही मृत्यू झालाय। पवईच्या जलवायू विहारमध्ये राहणारे सुमित सबरवाल यांचे 88 वर्षांचे वडील या अपघाताची माहिती कळल्यानंतर हादरून गेले। विमान उड्डाणाला तासभर असताना त्यांनी वडिलांना फोन केला होता। लंडनला पोहोचल्यानंतर पुन्हा फोन करतो, तोवर काळजी घ्या असं देखील सुमित यांनी आपल्या वडिलांना सांगितलं होतं। सुमित यांच्या अपघाती मृत्यूनंतर वडिलांनी ही आठवण सांगितली। लोक त्यांना ओळखायचे। काल सोसायटीला हे झालेलं बघून खूपच धक्का लागलेला आहे आणि त्यांना त्यांच्या घरी लोक भेटायला जात आहेत हे बघून त्यांची लोकप्रियता आपल्याला लक्षात येते। ते अतिशय म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं तर हंबल किंवा सौम्य असे व्यक्ती होते। ते सर्वांना हसून नमस्कार करून बोलायचे। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमध्ये डोंबिवलीच्या रोशनी सोनगरे यांचाही मृत्यू झालाय। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होत्या। रोशनीच्या घरी तिच्या विवाहाची तयारीची सुरू होती। येत्या नोव्हेंबरमध्ये साखरपुडा करून पुढील वर्षी मार्चमध्ये रोशनीचा विवाह करण्याचं नियोजन केलं जात होतं। मात्र त्यापूर्वीच रोशनीवर काळानं घाला घातल्यानं कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय। 7 वाजता त्यांनी फ्लाईट पकडली, 9:30ला लँड झाले। तिथे गेले सध्या त्यांना आता एक टेम्पररी एका हॉटेलमध्ये शिफ्ट केलंय, पण बेसिकली अजूनपर्यंत पूर्णपणे क्लिअरिटी येत नाहीये, कारण तो एरिया पूर्ण सीज केलेला आहे आणि कॅज्युअलिटी एवढी वाढलेली आहे की आपण सांगू नाही शकत। रात्री DNA सॅम्पल्स वगैरे घेऊन गेलेले आहेत, पण युजली DNA सॅम्पल्सला नॉर्मली 2 ते 3 दिवस जातात। सो 72 आवर्सची आम्हाला डेट हे दिलेली आहे। सो बेसिकली अजून त्याच्यानंतर मध्ये
बॉडीचे DNA वगैरे टेस्टिंग होतील, सो ह्या प्रोसिजरला मे बी बराच वेळ जाईल. हो, एअर इंडिया कंपनीशी म्हणजे काल कंटिन्युअसली आमचा संवाद चालू होता, पण त्यांनी काही डिस्क्लोज केलं नाही आम्हाला. काल दुपारपासून जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून त्यांच्या हेल्पलाईन नंबरला आम्ही फोन लावतो, पण ते फक्त तुम्हाला माझा नंबर त्यांनी घेतला, माझा फोन कॉन्टॅक्ट नंबर, नाव वगैरे घेतला, पण त्यांनी अधिकृतरित्या त्यांनी स्वतःहून काही फोन मला तरी केला नाही. मे बी तिकडे आता तिचे वडील गेलेत, भाऊ गेले, तर तिकडे त्यांना मे बी सांगितलं असेल. हो, रात्री सगळेजण आम्हाला कळल्यावरती सगळेजण बिल्डिंगवाले हे केलं, व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकला तिचा फोटो वगैरे, आणि हे तर आम्ही सगळ्या लेडीज जाणार आहोत तिथे त्यांच्या आईला भेटायला. असं मुलींना एवढं करिअर करून असं मृत्यू येणं फार वाईट आहे. काय शेवटी नशिबाच्या गोष्टी असतात. अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया अपघातात महाराष्ट्रातील 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुख्य वैमानिक सुमित सबरवाल यांच्यासह 6 क्रू मेंबर्स आणि इतर प्रवाशांचा समावेश आहे. मुंबईचे सुमित सबरवाल, बदलापुरातील दीपक पाठक, पनवेलच्या मैथिली पाटील, डोंबिवलीच्या रोशनी सोनगरे, गोरेगावच्या अपर्णा महाडिक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रवाशांमध्ये नागपूरचे मयूर पाटील, यशा कामदार, तसंच पंढरपूरचे रहिवासी आशा पवार आणि महादेव पवार या वृद्ध दाम्पत्याचाही समावेश आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मुंबईतल्या गोरेगावच्या एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. गोरेगावच्या जावेद अली, त्यांची पत्नी मरियम अली आणि 2 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. जावेद अली हे 12 वर्षांपासून लंडनमध्ये नोकरी करत होते. जावेद अली यांचं लग्न ब्रिटिश नागरिक असलेल्या तरुणीशी झालं आणि तिथेच ते स्थायिक झाले. आईच्या हृदयाचं ऑपरेशन असल्यानं ते 7 दिवसांच्या सुट्टीसाठी मुंबईत आले होते आणि पुन्हा लंडनला जात असताना काळानं घाला घातला. अहमदाबाद दुर्घटनेमध्ये उरणच्या मैथिली पाटीलचाही मृत्यू झाला आहे. मैथिली ही 2 वर्षांपूर्वीच एअर इंडियात रुजू झाली होती. एअर हॉस्टेस म्हणून ती एअर इंडियामध्ये काम करत होती. मैथिलीनं अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून तिचं एव्हिएशनचं शिक्षण पूर्ण केलं होतं. तिच्या पश्चात आईवडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. मैथिली ही मुलगी अत्यंत शांत, शिस्तप्रिय, हुशार मुलगी होती असं म्हणत तिच्या शाळेतील मुख्याध्यापिकानं मैथिलीच्या आठवणींना उजाळा दिला. Maithili Patil belongs to Nava. She studied in our school from the nursery class till standard 12. She passed out the class in 2021, and prior to that she had joined for her cabin crew course and she completed. And then due to COVID she was immediately not able to pick up a job, but in 2021, I think 2022 she picked up the job. And she visited the school a couple of times and she was so happy, extremely happy, very dedicated and disciplined kid. अहमदाबादमध्ये विमान दुर्घटनेमध्ये मुलुंडमध्ये राहणारा श्रद्धा धवन हिचाही मृत्यू झाला आहे. श्रद्धा ही एअर इंडियामध्ये सिनियर ग्रुप मेंबर होती. तिचा पती राजेश हा देखील एअर इंडिया कंपनीतच कामाला आहे. ड्युटी जॉईन करण्यापूर्वी श्रद्धानं आपल्या कुटुंबियांना फोन करून आपण लवकरच भेटू असं सांगितलं होतं, परंतु तिचा तो संवाद अखेरचा ठरला. तिच्या मृत्यूची बातमी कळताच तिच्या कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली. विमान अपघातात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. हे कुटुंब मूळचं राजस्थानच्या बांसवाडा येथील आहे. प्रतीक जोशी असं या कुटुंबाचं नाव. प्रतीक गेल्या 6 वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते. 5 वर्षांच्या जुळ्या मुलींसह त्यांची 3 मुलं प्रवासात त्यांच्याबरोबर होती. या दुर्दैवी घटनेत सर्वांचा मृत्यू झाला. विमानात बसल्यानंतर त्यांनी सेल्फी काढला. तो शेवटचा सेल्फी ठरला आहे. राजस्थानमधील जोशी कुटुंबावर काळाचा घाला आहे. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. 3 मुलांसह आई वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अहमदाबाद विमान अपघाताची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, विमान उड्डाणाच्या वेळी पायलटची चूक अशी अनेक कारणं सांगितली जात आहेत. या विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्राफिकच्या माध्यमातून एक नजर टाकूया आपण अपघाताच्या कारणांवर. शक्यता आहे का विमानाचं उड्डाण, लँडिंग करताना किंवा आपत्कालीन परिस्थितीत पायलटनं घेतलेला चुकीचा निर्णय, एअर ट्रॅफिक कंट्रोल किंवा सहवैमानिकाशी संवादात त्रुटी, विमान नियंत्रित करण्यात आलेलं अपयश, चुकीचा पिच अँगल किंवा वेग किंवा लँडिंग गिअर योग्यरित्या लॉक करण्यात अपयश, इंजिनमध्ये बिघाड,
टर्बाईन ब्लेड तुटणं, इंधन पुरवठा खंडित होणं किंवा इंजिन जास्त गरम होणं ही काही कारणं आहेत. शक्यता 2 आहे की हायड्रॉलिक सिस्टीम किंवा ऑटो पायलटमधील बिघाड. शक्यता 3 आहे लँडिंग गिअरमध्ये बिघाड किंवा इलेक्ट्रिकल किंवा इतर यंत्रणेत बिघाड. शक्यता 4 आहे टेक ऑफ लँडिंगच्या वेळी जोरदार वारे किंवा वादळ विमानाला अस्थिर करू शकतात. दाट धुकं, मुसळधार पावसामुळे पायलटला धावपट्टी किंवा आजूबाजूचा परिसर स्पष्ट न दिसणं हे देखील एक कारण आहे. शक्यता 5 आहे टेक ऑफ किंवा लँडिंग दरम्यान पक्षाची विमानाला धडक बसणं. शक्यता 6 आहे ATC कडून चुकीच्या सूचना दिल्यास विमानांमध्ये योग्य अंतर राखण्यात अपयश येतं. शक्यता 7 आहे प्रवासी आणि सामानाच्या वजनाचा अचूक अंदाज लावला नाही तर विमानाचं संतुलन बिघडू शकतं. विमान दुर्घटनेसंदर्भातल्या आपण विविध बातम्या पाहिल्या. आता पुन्हा एकदा राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. सुरुवातीला मान्सून संदर्भात काही बातम्या. पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहराच्या मध्यवर्ती भागात उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळतात. काही भागात अगदी ढगांच्या गडगडाटासह पावसानं दमदार हजेरी लावली आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी तुंबलं होतं. रस्त्यावर पाणी तुंबल्यानं वाहनधारकांना अगदी याच पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागली. रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. तुंबलेल्या पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागला. पिंपरी चिंचवड महापालिकेचा नाले सफाईचा दावा यामुळे फोल ठरला आहे. कोल्हापूर शहरासह जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या आठवड्याभर विश्रांती घेतलेल्या पावसानं हजेरी लावलेली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांसह पाऊस झाला आहे. कोल्हापूर शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. वाहन चालकांची त्यामुळे गैरसोय झाली. तसंच जयंती नाल्याला देखील पूर आला. कोल्हापुरात ओढ्यातून वाहून गेलेला शाळकरी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे. अखेर 12 तासानंतर या तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आलंय. काल संध्याकाळच्या सुमारास ओढा ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं 11 वर्षांचा शाळकरी मुलगा वाहून गेला होता. सोलापूर जिल्ह्याला मान्सूनच्या पावसानं चांगलं झोडपलंय. दक्षिण सोलापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे उसे कासेगाव पूल पाण्याखाली गेलाय. कासेगावचा सोलापूर शहराशी संपर्क तुटल्याची माहिती. एका वर्षापूर्वी याच पुलावर पाण्याच्या प्रवाहात एका तरुणाचा जीव त्याला गमवावा लागला होता. सांगलीच्या तासगावमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे तासगाव शहरामधल्या कापूर ओढा भरून वाहू लागलेला आहे. 2 दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावलेली आहे. पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. संभाजीनगर जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस झाला. सलग 2 दिवस वादळी वाऱ्यानंतर जोरदार पाऊस झाला आहे. पावसानं जोरदार बॅटिंग केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पेरणीच्या कामांना आता वेग येणार आहे. पुण्यात मुसळधार पाऊस झालेला आहे. डेक्कन परिसरातील रस्ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत. बघा पावसाची बातमी आहे पुण्यातून. आपण आत्ताची दृश्य बघू शकतो की पुण्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचलेलं आहे. ही डेक्कन परिसरातील दृश्य आहेत. अगदी गुडघाभर पाण्यातूनच वाहन चालक वाट काढतायत, पुढे जात आहेत. रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. पुणे शहरात मुसळधार पाऊस पडतोय. डेक्कन परिसरातील आपण चित्र बघतोय. पुण्यात मुसळधार पावसामुळे मात्र नागरिकांची गैरसोय झालेली आहे. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यातून वाट काढत वाहनधारक पुढे जात आहेत. किती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले आपण बघू शकतो. डेक्कन परिसरातील ही दृश्य आहे. पुणे शहरात आणि आसपासच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे मात्र आपण अधिक माहिती घेऊया. आमचे पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. अक्षय, एकीकडे गुडघावर पाणी साचले, दुसरीकडे महापालिकेचे दावे फोल ठरतात. किती निकृष्ट काम करतायत महापालिका ते सुद्धा दिसून येते. सद्यस्थिती काय? गेल्या अनेक दिवसांपासून पुणे महानगरपालिकेच्या कामाच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. कारण की गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर पुण्यात कमी वेळात जास्त पाऊस असल्याने अनेक ठिकाणी रस्ते जे आहेत त्यांना नद्यांचं स्वरूप होते. असं असताना सुद्धा महापालिकेकडनं कुठलंही काम जे आहे ते केलेलं गेलं नाहीये का,
असा प्रश्न जो आहे तो पुणेकरांकडनं उपस्थित झालेला पाहायला मिळतो. आज सुद्धा संध्याकाळी अर्धा तासाच्या पावसानंतर पुण्यातील बहुतांश रस्ते जे आहेत ते अक्षरशः गुडघ्याभर पाण्याने भरून गेले होते. नेमकं पालिका करते का असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा उपस्थित होतोय. आजची तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण ही दृश्य बघतो ही पुणे शहरातील दृश्य आहेत, यावेळची दृश्य आहेत. डेक्कन परिसरामध्ये किती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचलेलं आहे, रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं आहे, हे चित्र आपल्याला स्पष्ट होतं. आणि याच पाण्यातून वाहनधारक पुढे जात आहेत. मात्र या पावसामुळे आणि या मोठ्या प्रमाणात जे रस्त्यावर पाणी साचलेलं आहे त्यामुळे पुणे महानगरपालिकेचे आम्ही नाले सफाई पूर्ण केलेली आहे, 100% आम्ही कामं पूर्ण केली आहेत, हे सगळे दावे फोल ठरलेले आहेत. पुण्यात राज्यातल्या इतर बातम्यांकडे वळूया. जालना जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जालना, बदनापूर, अंबड, जाफराबाद, भोकरदन तालुक्यात पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे. काही ठिकाणी विजांसह वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. या पावसाचा आता शेतीला चांगला फायदा होणार आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील पावसाचं जोरदार पुनरागमन झालंय. कोपरगाव, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, अकोले तालुक्यात सर्वदूर पाऊस झालेला आहे. जोरदार पावसामुळे आता खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेत. राहाता परिसरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. राजापूर जवळच्या धोपेश्वर मंदिराजवळ धबधबा प्रवाहित झालाय. पावसानंतर धबधब्यानं रौद्ररूप धारण केलंय तर मंदिराच्या बाजूने जाणारा सांडवा देखील ओव्हरफ्लो झालाय. धोपेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झाल्यामुळे या धबधब्याच्या ठिकाणी अंगावर काटा आणणारी दृश्य समोर आलेली आहेत. पुण्यातल्या पातूर तालुक्यातील दिग्रसमध्ये मुसळधार पावसामुळे पपई आणि लिंबू बागांचं नुकसान झालंय. पावसामुळे शेती पिका भुईसपाट झालेली आहेत. शेतकरी गोपाल ताले यांच्या शेतातील पपई बाग अक्षरशः जमिनीवर झोपले. नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होती. बीडच्या गेवराई तालुक्यात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. भर उन्हाळ्यात पपई पिकाचं लाखो रुपयांचं पाणी विकत घेऊन फळबाग जोपासली होती. मात्र काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे संपूर्ण बागेचं नुकसान झालंय. पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होती. नांदेड जिल्ह्यात केळी बागा आणि इतर पिकांचं नुकसान झालेलं आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली, शेतकऱ्यांशी संवाद साधला. ज्या शेतकऱ्यांचा विमा नाही त्यांना सुद्धा मदत मिळाली पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. जालना जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील फळबागायतदारांचं मोठं नुकसान झालंय. जालन्यातील नंदापूर शिवारातील शेतकरी प्रकाश उबाळे यांच्या लिंबू बागेचं मोठं नुकसान झालंय. राज्यभरातल्या पावसाच्या बातम्यांचा वेध आपण घेतला. आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुमच्याकडे 10 रुपयांचं नाणं असेल तर आत्ताच वापरा, कारण आता लवकरच 10 रुपयांचं नाणं चलनातून बाद होणार असल्याचा दावा करण्यात आला. तसा एक मेसेज व्हायरल होतोय. छोट्या वस्तूंच्या खरेदीसाठी 10 रुपये हे चलन अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात. साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. 10 रुपयांचं नाणं बंद होणार, लवकरच नाणं चलनातून बाद करणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? दहा रुपयांचं नाणं बंद होणार असा दावा केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी 100 रुपयांची नोट बंद होणार असा दावा करण्यात आला होता. मात्र खरंच आता 10 रुपयांचं नाणं बंद होणार आहे का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. रिझर्व्ह बँकेनं नोटिफिकेशन जारी केलंय. लवकरच 10 रुपयांचं नाणं चलनातून बाद होणार आहे, त्यामुळे तुमच्याकडील 10 रुपयांचं नाणं वापरून टाका. हा मेसेज व्हायरल होतोय, त्यामुळे अनेकांना खरं वाटू लागलंय. 10 रुपयांचं नाणं हे छोटं चलन असल्यामुळं कोणतीही छोटी वस्तू घेण्यासाठी फायदेशीर ठरतं. पण हे 10चं नाणं बंद होणार आहे का? खरंच हे नाणं चलनातून बाद होणार आहे का, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. याबाबतची माहिती रिझर्व्ह बँकेकडून मिळू शकते. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता पडताळण्यासाठी रिझर्व्ह बँकेशी संपर्क साधला.
तर हे मी क्लिअरली स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की हा 10 रुपयाचा कॉइन पूर्णपणे वैध आहे, पूर्णपणे व्हॅलिड आहे आणि हा बंद होणार आहे किंवा चलनातून निघणार आहे ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे, ही अफवा आहे. हा मेसेज व्हॉट्सअपवर खूप जास्त प्रमाणात या दिवसांमध्ये व्हायरल होत आहे, तर या गोष्टीवर बिलकुल विश्वास ठेवू नये. हा कॉइन पूर्णपणे व्हॅलिड आहे आणि हा चलनामध्ये चालू आहे. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. 10 रुपयांचं नाणं बंद होणार नाही. आतापर्यंतची सर्व 10 रुपयांची नाणी वैध आहेत. काही ठिकाणी 10च्या कॉइनचा गैरवापर करण्यात आला. 14 प्रकारची 10ची नाणी चलनात कायम राहतील. नाण्याचा गैरवापर केला जातोय, त्यामुळे काही दुकानदार 10 रुपयांची नाणी ग्राहकांकडून घेत नाहीत. त्यामुळे अशा अफवा पसरवल्या जात आहेत. आमच्या पडताळणीत 10 रुपयांचं नाणं बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरला आहे. शिवाजी शिंदे, साम टीव्ही, मुंबई.